मित्रांनो आज पेडगावच्या मैदानावर आलेलो सातेवाडीच्या आणि आज ज्यांनी बैलगाडा शर्यत चालवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले गार्गे साहेब आहेत आणि त्यांनी आता नवीन एक उपक्रम चालू केलेला आहे. त्यांनी खुराकाची पोती तयार केली, खाद्य तयार केलेलं आहे. आज भेटले ते म्हणलं बघूया नक्की, कारण त्यांनी तयार केले म्हणजे काहीतरी त्यात तथ्य असेल, काय काय त्यांनी त्यात मिश्रण केले किंवा काय बैलांना त्याचा काय फायदा होऊ शकतो जाणून घेऊया. आज तुमच्या डोक्यात कसं काय आलं हो साहेब? हे आहे ना, हा खुराक आपण म्हणजे बऱ्याच लोकांशी भेटून काय दिलं पाहिजे काय नाही दिलं पाहिजे, कारण आता प्रत्येक जण आपल्या त्याच्या बुद्धीला जे पटेल ते देत असतो. प्रत्येकाचा खुराक वेगळा आहे. आता तुम्ही जेवढ्यांची मुलाखत घेणार का नाही, सगळ्यांचे वेगवेगळे खुराक आहेत. हे आपण तयार केलेलं आहे, म्हणजे आपल्या जनावरांना आपण देत होतो आणि बरेच जण आपलं तुम्ही तुमच्या जनावरांना काय देता ते आम्हाला सांगा, मग आपण सांगायचो द्यायचो. ते म्हणायचे मग तुम्हीच बनवून दे जावं. मग आपण घरी एक 7-8 महिने झाले, जास्त झाले, जवळची तुमच्यासारखी जी जवळची लोक आहेत ते घरून घेऊन जात होते. मग पुन्हा लोक म्हणायला लागले तुम्ही मैदानात गाडी घेऊन येत जावा, ते आम्हाला बरं पडेल, गाडी येते आमची तिथून नेत जावा. मी ह्याच्यात जे आपलं स्थानिक जे आहेत धान्य आणि जे आपले पूर्वज अगोदर चारत होते बैलांना तेच आहेत. म्हणजे समजा एक 7-8 प्रकार आहेत. उडीद आहे, मटकी आहे, हरभरा आहे, पुन्हा मका आहे, सोयाबीन आहे, गूळ आहे, अजून 2-3 आहेत. असे ते सगळे मिक्स करून ते बनवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आता गुळ वगैरे तुम्ही जर धरलं तर जनावरांना कॅल्शियम किंवा हाडाची मजबूती असेल किंवा सगळा तुम्ही त्याचा विचार केलाय की बाबा जुन्यातली जी लोक जी चारायची ते त्याच्यामुळे जुन्यातली बैल मजबूत आणि हाडाने मोठे असायची. हा, आता आहे की नाही, जी बैलाला खरंच गरज आहे आणि जी गरज नाही ते जी गरज नाही ते काढून टाकलंय त्यामध्ये नाही, आणि ऍक्च्युली खरंच गरज आहे ते ठेवलेलं आहे. ह्याने बैलाची तब्येत होणार, ताकद वाढणार, चमक येणार आणि जनावर आवडीनं खाणार, असा विषय आहे. आणि ह्याच्यामध्ये गुळाची 1 किलोची ढेप दिली आपण. मिक्स केला नाही, मिक्स केला की काय होतं त्याला पाणी सुटून पुन्हा ते बुरशी धरू शकतं, म्हणून ते प्लॅस्टिकच्या कागदामध्ये गुंडाळलेला 1 किलोचा गुळ आहे तो रोज खिसून टाकायचा आणि एक अर्धा तास भिजत घालायचा. आता बरेचसे लोक बघा संध्याकाळी भिजत घालतात, सकाळ चारतात, सकाळ भिजत घालणार संध्याकाळ, ते एकदम चुकीची पद्धत आहे. त्याने ते गॅस पकडणार जनावर ताजा लगेच. हा, आपण बघा की आपण शेळ खाल्ले आपल्याला जो त्रास होणार नाही तो जनावराला त्रास होणार. एक अर्ध्या तासात ते भिजवून चारायचंच त्याला. मग ते एक 1.5 mm मध्ये ते भरटलेलं आहे की जेणेकरून ते अर्ध्या तासामध्ये सगळं भिजेल आणि ते शरीराला लागेल. महत्वाचं त्या बैल असो गाय असो सगळ्या जनावरांना चालणार बरं का, हे वजन वाढणार त्यानं. तुम्ही शेरडांना जरी चारलं तरी त्याचं वजन वाढणार. म्हणजे कुठल्या खास बैलांसाठीच आहे असं नाही, वजन वाढणे ताकद हे नाही येणारच. म्हणजे ऑल प्रकार शेळ्या असेल, म्हैस किंवा गाय बैल सगळ्याला चालणार आहे. आणि आपली जी जनावर आहेत ही 2 वर्ष झाले हेच खातात, आपण दुसरं काही देतच नाही. म्हणजे बाकीचे म्हणतात बघा अंडी द्या, दूध द्या, नाहीतर अजून कॉस्टली काय काय जास्त खर्चिक खुराक द्यायचाच नाही, कारण ते बैलाला पण सूट होत नाही, जनावरांनाही सूट नाही होत आणि ते मालकालाही परवडत नाही. बघूया मित्रांनो पोतं कसं कसं पॅकिंग केले त्यांनी. डिझाईन बघा तुम्ही, त्यांच्या चॅनलचीच आहे, खिलार काव. तुमच्या चॅनलचा लोगो आहे. हो, आपलाच लोगो, खिलार काव पशुखाद्य. फक्त 1950 इथंच पॅकिंग होते. 40 किलोच आहे ना, 40 किलो आहे. 10च्या क्वांटिटी मध्ये घेतलं नाही, आता ग्रुप बनवला आणि 10च्या क्वांटिटी मध्ये घेतलं तर 1900ला पोचाय जाग्या. आता कुठं असेल सातारा सांगली जिल्ह्यात एखादं गाव असेल आणि ते जर म्हणले की आम्हाला ग्रुप आहे आमचा आणि आम्हाला 10 बॅगा पाहिजेत तर त्यांना 1900 रुपये मध्ये पोच आहे. आता हे 50 रुपये हे मैदानात येणं म्हणा, गाडीचं भाडं हे त्याच्यासाठी लागलेलं आहे. नाही तर आपल्या घरी येऊन जरी नेलं कोणी
तरी त्याला 1900ला हे ट्रान्सपोर्टचा खर्च 50 लाख आणि ती असं आहे का अशामध्ये हे ना बघा मित्रांनो दावा जरा DDMM मध्ये हे भरडलेलं आहे म्हणजे ते जनावराला रवतात पण आलं पाहिजे आणि त्याच्या टाळ्याला पण चिकटलं नाही पाहिजे अशा हिशोबात आहे हे सगळं आणि हे भिजलं की लगेच ते भिजणार असं लय मोठं पण नाही की ते भिजतच नाही त्यामुळे लय मोठं ठेवलं नाही मग ते रात्रभर भिजवायला लागतात मग तोपर्यंत ते जनावरांना नाही लागत अंगे म्हणजे मित्रांनो ते फिरले का नाही सगळीकडे बंदीच्या काळात अनुभव आला आणि त्यांनी त्या अनुभवात नशीब बनवलं का तर बराबर भिजलं पण पाहिजे आणि जनावरांना त्रास पण झाला नाही पाहिजे कारण नॉर्मली आहे जास्त जरी असलं कधी कधी खाद्य हे होत नाही मुरत नाही हा मग ते जास्त मोठं असलं नाही MM मोठं राहिलं की ते भिजत नाही आणि नाही भिजलं की ते शेणातून येणार मग त्या हिशोबानं ते 1.5 MM मध्ये केलेलं आहे आणि महत्वाचं आहे की नाही हे जनावर आवडीनं खाणार हे खाद्य आणि ऑलरेडी तुम्ही जर कुठलं ठेवत असाल का नाही आणि 8 दिवस जर हे आपलं ठेवलं का नाही आणि 8 दिवसाच्या नंतर 8 दिवसाच्या नंतर ते बी पाठी ठेवायचे आणि आपले बी ठेवायचे जनावर आपलंच खाणार म्हणजे सगळा विचार केलाय तुम्ही अभ्यास केलाय मग ते बनवलं हा म्हणजे ते जनावर पण आवडीनं खाणार आणि जनावरांच्या अंगी पण लागणार आणि ते म्हणजे मालकाला पण परवडणार असं म्हणजे चार बाजूने विचार करून केलेला आहे ते आणि सगळं म्हणजे लोकल आपल्या इथं जे म्हणजे तयार होतं ते धान्य वापरलेलं आहे असं बाहेरच्या राज्यातलं धान्य काय नाही याच्यात मित्रांनो आपण फोटो पण व्हिडिओ टाकूया त्यांच्या दावणीच्या काय आहेत ना त्यांचा फोटो आपण घेऊया त्यांचा हिरा असेल किंवा राजा पण आहे ना तुम्ही बघा त्यांना हेच खाद्य आहे फरक तुम्हाला कळेल जाणवल फरक नक्की काय फरक आहे कात वगैरे चांगली होती ना येणारच म्हणजे ताकद वाढली की चमक येते जनावराला जनावराच्या अंगात जर ताकद नसेल ना तर ते चमकत नाही ताकद आली कट्स पडले की चमक येणारच अशी याची ताकद वाढणार वजन वाढणार का तर 100% वाढणार एखाद्याचा बैल जर खराब असेल का नाही आणि हे चालत तयार होणारच तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याचा विचार करून अभ्यास करून ही बनवलंय आणि थोडस आपण पण सुरुवात आहे ना त्यामुळं हे जेव्हा मोठा शेल होईल ना तर ह्याच्यात अजून 100-1 रुपये पण कमी होतील ह्याच्यात म्हणजे आता 1900ला पोच आहे ना तर ते 1800ला पण पोच होईल कधी हे जेव्हा क्वांटिटी मध्ये शेल होईल तेव्हा आता म्हणजे ज्यावेळेस सेलिंग वाढेल त्यावेळेस ते 1800ला पण सेल होईल कॉस्ट कमी येईल वाढणार नाही कॉस्ट कमी येईल आता फक्त सुरुवात आहे त्यामुळे तेवढी कॉस्ट जाते 1900 आपलं म्हणजे मेन उद्देश आहे की ते म्हणजे पैसे कमवणे हा उद्देश नाही की लोकांना नवीन पोरं जे आहेत त्यांना कळ नाही की मग समजा नाही की काय दिलं पाहिजे बैलाला काय नाही दिलं पाहिजे तर जे काय नाही दिलं पाहिजे ना ते काढून टाकले यातून आणि जे ऍक्च्युअल मध्ये दिलं पाहिजे तेच ठेवलंय 100-150 रुपये 19-20 होईल बरं का ह्याच्यात म्हणजे लोकांना महाग वाटू शकतं हे तर ते का तर ही सुरुवात आहे आताशी म्हणून ते 100 हे जेव्हा क्वांटिटी मध्ये सेल होईल ना तेव्हा ते 100 रुपये खाली येईल नक्की येईल आणि ज्यावेळेस मित्रांनो त्याचा रिझल्ट लोकांना ज्यावेळेस ते निघतील आणि कळेल ना ते कायम तुमच्याकडे येतील बरं का ते आता येतात की आता एक ना आपले जे वापरतात का नाही 5-6 महिने जे वापरलं ते घरी येऊन येतात तुम्हाला फोटो पण पाठवून घरी येऊन घेऊन जातात चालतंय बघा मित्रांनो त्यांनी ही प्रोडक्ट तयार केले नक्की भेट द्या आणि ती मैदानात पण येते त्या घ्या एकदा वापरा यूज करा त्याच्यावर कळणार नाही कारण अजून एक आहे ना सांगायचं मुंबईतून फोन भरपूर आले बरं का ह्याच्यासाठी की मुंबईत अवेलेबल करा मुंबईत जर आहे ना 50 बॅगाची जुळणी झाली नाही तर मुंबईतल्या पण बिनजोडच्या मैदानात गाडी आपण नेऊ बघा मुंबईकर जर व्हिडिओ बघतील ना तर 100% मुंबईला देखील ते पोस्ट करतील त्यांना जरा त्रास होईल भाड्याचा याचा पण ते खास बैलगाडी क्षेत्रात त्यांचा अभ्यास आहे नाद आहे त्या नादापायी सगळं चाललंय हो आपल्याला ते जनावरांची आवड आहे म्हणजे काय जे करायचं ते जनावरांसाठीच करायचं मग ते त्याच्याशीच निगडीत काय नाही काय करत राहायचं अशा उद्देशानं ते झालेलं आहे चालतंय तुम्ही केले नाही चालू हे अजून वाढत राहील हीच मी पण शुभेच्छा करतो धन्यवाद